संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या महाराष्ट्रामध्ये शालार तायडी घोटाळा मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे। सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्ये जो काही शालार तायडी घोटाळा बाहेर पडला त्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जळगाव असेल, नाशिक असेल, अनेक ठिकाणी शालार तायडीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। यामध्ये शालार तायडीमध्ये अधिकाऱ्यांपाठोपाठ अनेक संस्था चालकाला सुद्धा अटक झाल्याची आपण बघितलं असेल। आता यामध्ये काय झालं की चौकशी पूर्ण म्हणजे होण्याच्या आधी त्या ठिकाणी वेतन अदा करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमकं याच्यावरती काय म्हटलंय आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, शालार तायडी प्रकरणात चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच शिक्षकांना वेतन देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा अंतरिम आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे आणि तो जो आदेश आहे तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे। त्यामुळे राज्याला जवळपास 65 कोटीचा आर्थिक भरातून म्हणजे तात्पुरता दिलासा त्या ठिकाणी मिळाला आहे। आता नागपूरचे शिक्षण उपसंचालक व इतरांनी देखील दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर न्यायमूर्ती एम सुंदर्श आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती। संबंधित प्रकरणात उच्च न्यायालयाच्या एकूण 86 याचिका त्या ठिकाणी दाखल आहेत। जवळपास 600 शिक्षकांनी कारणे दाखवा नोटिसांना आव्हान दिले होते, म्हणजे जे कारणे दाखवा नोटीस उपसंचालकांनी दिल्या होत्या त्याला 600 शिक्षकांनी त्या ठिकाणी आव्हान दिले होते आणि या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने शिक्षकांना वेतन देण्याचा अंतरिम दिलासा दिला होता, म्हणजे नागपूर खंडपीठाने त्या ठिकाणी अंतरिम दिलासा त्या ठिकाणी दिलेला होता। 632 नियुक्त्या बॅकडोर एंट्रीच्या, सर्वांना माहिती आहे की 632 जरी आकडा दिसत असला तर महाराष्ट्रामध्ये आपण जर शालार तायडीचा घोटाळा जर बघितला तर हा हजारो आयडिया शालार तायड्या ह्या त्या ठिकाणी बोगस दिल्या गेलेल्या आहेत। पण सध्या जे 632 वरती त्या ठिकाणी जी कारवाई चालू आहे तर ह्या नियुक्त्या बॅकडोर एंट्री दिलेल्या आहेत आणि या नियुक्त्या बॅकडोर एंट्रीच्या नियुक्त्या दिल्या त्या संशयाखाली आहेत। नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष जे काढलेला होता, जे अहवाल समिती होती त्यांनी जो प्राथमिक निष्कर्ष काढला त्यामध्ये सखोल चौकशी सध्या सुरू आहे आणि घोटाळ्याचा आवाका हा एवढा मोठा आहे की अनेक अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल केले। त्यानंतर अधिकाऱ्यांवरती तर आहेच आहे, परंतु काही संस्था चालकावरती सुद्धा आपल्याला गुन्हे झाल्याचे दिसून आलेले आहे। कारण जळगाव वगैरे, धुळे या ठिकाणी अधिकाऱ्यावरती सुद्धा संस्था चालकांवरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत। तर शासनाचं म्हणणं आहे की चौकशी होण्यापूर्वीच वेतन देण्याचा जो आदेश अंतिम स्वरूपाचा दिलासा, म्हणजे जो आदेश आहे तो अंतिम स्वरूपाचा दिलासा देण्यासारखा आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी असं म्हणणं सुद्धा महाराष्ट्र सरकारनं, राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी मांडलं। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम दिलासा हा प्रत्यक्ष अंतिम दिलासा ठरू शकतो, त्यामुळं तो केवळ अंतरिम आदेशाच्या मर्यादित रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। दरम्यान उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्याने राज्यातील अधिकाऱ्याविरुद्ध सुमारे 40 अवमान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। जवळपास 40 अवमान याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश रद्द केल्याने या अवमान याचिका निकाली काढण्यात आल्या आहेत, म्हणजे त्या अवमान याचिका ज्या होत्या त्यासुद्धा त्या ठिकाणी आता निकाली निघलेल्या आहेत। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे। यामध्ये काय झालं होतं की जे बोगस बॅकडेट अप्रूव्हल ज्याचे निघालेले होते तर हे शाळेत कधीही शिकवण्यासाठी न गेलेल्या महिलेला कागदपत्री सहाय्यक शिक्षक दाखवून तिच्या नावाने वेतन काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। म्हणजे आणखीन एक प्रकरण आहे ज्यामध्ये या प्रकरणात सायबर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शालार तायडी घोटाळ्यात आतापर्यंत नोंद झालेल्या आरोपीची संख्या 27 वर पोहोचलेली आहे।
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रवींद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून या घोटाळ्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. राज्यस्तरीय विशेष तपास पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे. तर तपास दरम्यान कानोलाबारा येथील चित्रलेखादेवी भोसले उच्च प्राथमिक शाळेत श्वेता नरेश नगराळे या सहाय्यक शिक्षक म्हणून नोंदवण्यात आलेले समोर आले आहे. प्रत्यक्षात ती कधीही शाळेत हजर झाली नसताना संगनमताने तिचा शालार्थ आय डी तयार करून 25 सप्टेंबर 24 ते फेब्रुवारी 25 दरम्यान 5.65 लाख रुपये वेतन अदा करण्यात आले होते. बघा, हा एक वेगळा घोटाळा आहे बरं का. एक तर बॅकडेट अप्रूव्हल असणारा हा वेगळा घोटाळा आहे. आणि काही शिक्षकांचे ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घेता त्यावेळेस त्यांचे सर्व डॉक्युमेंट जमा असतात. तर असे डॉक्युमेंट जमा करून त्यांना आदेश दिलेला दाखवून असे बनावट वेतन घेणाऱ्याची संख्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. त्यातला हे एक प्रकरण आहे. अशा अनेक प्रकरणं आहेत. तसं सर्वोच्च न्यायालयाने याचिका लेखी मांडणी पूर्ण झालेली असल्याने संबंधित सर्व 86 याचिका या 4 आठवड्याच्या आत अंतिमता निकाली काढत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले आहेत. राज्य सरकारच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ते देवेंद्र व्ही चव्हाण यांनी युक्तिवाद केला होता. आता काय झालं आहे की 86 याचिका जे सुरू आहेत त्या 86 याचिका सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की पुढच्या 4 आठवड्यामध्ये ह्या पूर्णपणे निकाली काढाव्यात. जर ह्या निकाली निघल्या तर जे 432 बॅकडेट अप्रूव्हल असणारे शिक्षक होते एकतर त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यानंतर अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल, संस्थाचालकांवरती कारवाई होईल. हा घोटाळा खूप मोठा व्यापक आहे. त्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की अनेक अधिकारी किंवा अनेक रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या होत्या की त्या पॅनलला मॅनेज केलेलं आहे, प्रकरण काही पुढं जाणार नाही. त्यानंतर काही अधिकाऱ्यांचं आंदोलनसुद्धा झालेलं होतं कारण काही शिक्षण अधिकारी वगैरे अटक केलेली होती. तर त्यामुळं हे प्रकरण तसं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आणि व्यापक स्वरूपामध्ये आहे. परंतु जेवढं सध्या शालार्थ आय डी त्या दाखवल्या गेल्या 632 ह्या खूप कमी दाखवल्या गेलेल्या आहेत. परंतु याहीपेक्षा मोठा घोटाळा त्या ठिकाणी बाहेर निघू शकतो जर योग्य तपासणी केली तर. कारण हे पूर्ण बॅकडेट अप्रूव्हल असणारे 2017ला बंदी होती. 23 जून 2017 नंतर पवित्र पोर्टल लागू झालं. त्यानंतर सुद्धा अनेक शालार्थ आय डी त्या ठिकाणी बोगस शालार्थ आय डी महाराष्ट्रामध्ये निघालेल्या होत्या. त्यानंतर बॅकडेटसुद्धा निघाल्यात. म्हणजे 23 जून 2017च्या नंतरसुद्धा अनेकांनी बॅकडेट अप्रूव्हल त्या ठिकाणी घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि हे जर असे घोटाळे जर बाहेर निघाले तर निश्चितपणे ह्या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरल्या जातील आणि त्या जागा पवित्र पोर्टलला येऊ शकतात. त्यामुळं असे जर काही प्रकरणं तुमच्याकडे असतील तर निश्चितपणे तुम्ही सायबरकडे याची तक्रार त्या ठिकाणी देऊ शकता किंवा जे चौकशी अहवाल समिती सुरू आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.